मुरबाड तालुक्यात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री सोहळा मोठ्या उत्साहात साजरा। मुरबाड तालुक्यात आज ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री निमित्ताने भाविक भक्तांना रांगेत उभे राहून भगवान श्री शंकर महादेवाचे दर्शन घेऊन स्वतः धन्य झाले। तर यावेळी मुरबाड शहरातील कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या आमदार निधीतून करोडो रुपये खर्च करून नव्यानेच उभारण्यात आलेल्या शिवतलाव शिवमंदिर शास्त्रीनगर दुधाळेपाडा येथील शिवमंदिरात अक्षरशः भाविक भक्तांच्या रांगा ओसांडून वाहत होत्या। तितक्याच रांगा मुरबाड शहरातील प्राचीन शिवमंदिर उघडेआळी येथेही दिसून येत होत्या। तर शहरालगत असलेल्या श्री घोडदेश्वर शिवमंदिरातही भाविकांच्या तशाच प्रचंड रांगा लागल्या होत्या। या ठिकाणी पहाटेपासूनच भाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी तुफान गर्दी केली होती। मात्र या प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापक मंडळाच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहार, नाश्ता, चहा पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। या प्रसंगी आमचे प्रतिनिधी यांनी नवनिर्वाचित शिवमंदिर शिवतलाव शास्त्रीनगर ते दुधाळेपाडा येथील व्यवस्थापक तथा मुरबाड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक रामभाऊ दुधाळे यांच्याशी संपर्क केला असता आजच्या या महापर्वाबाबत सिद्धेश्वर वार्ता न्यूजचे उपसंपादक मंगल डोंगरे यांनी घेतलेली प्रतिक्रिया। या ठिकाणी महाशिवरात्रीचा जो उत्सव आहे मोठ्या ताटामाटाने आनंदाने साजरा होत आहे। किती वर्षाची परंपरा आहे या मंदिरातील महाशिवरात्रीची, काय सांगाल आपण? जवळजवळ 100 वर्षाची परंपरा आहे। अच्छा, आणि दिवसेंदिवस या ठिकाणचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात वाढताच आहे, सुंदर होतोय आणि वाढतोय आणि ग्रामस्थांचं उत्तम प्रकारचं सहकार्य आम्हाला मिळतंय। आजच्या दिनी महाशिवरात्री निमित्त जनतेला काय आवाहन कराल? आजच्या पर्व काळाच्या वेळेस सर्वांनी आनंदाने शिवपूजन करावं, शिवबिल्वार्चन करावं, मानसपूजा, अभिषेक इत्यादी करून आपलं कलियुगामध्ये खरोखर सार्थक करून घ्यावं, असं हे महापर्वणीचं पर्व आहे। शिवपार्वतीची पूजा म्हणजे मोक्षपूजा आहे आणि अशा दृष्टिकोनातून नामस्मरणाने आपलं जीवन पतित पावन करून घ्यावं। काय या मंदिराचं नाव आपल्या? सिद्धेश्वर शिवशंकर मंदिर, शंकराचे देवालय असं हे नाव आहे। भविष्यात या ठिकाणी मुरबाड शहराचा चेहरा मोहरा कशा पद्धतीने बदलला जाईल, कोणकोणत्या सुख सुविधा या ठिकाणी अजून उपलब्ध होणार आहेत, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र घोडदेश्वर येथील गेल्या 25 ते 30 वर्षांपासून सुरू असलेला माल वाहतूक संघटनेच्या वतीने सुरू असलेला हा महाशिवरात्रीचा उत्सव सोहळा, जिथे अल्पोपहारासाठी जवळपास 1.5 ते 2 टन उपवासाच्या खिचडीचे वाटप केले जाते। मुरबाडवरून मंगल डोंगरे सोबत करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, मुरबाड।